श्री गणेशाक वंदन करून तसेच रंगदेवता आणि देवी सरस्वतीची आळवण करून आणि त्यांना नतमस्तक जाऊन तसेच देव आजोबा देव रवळनाथा गुलो मारून सत्यनारायण साईबाबा संस्थान पवनवाडा तसेच सगळे पंचायतनातले देवस्थान गुलो मारून केरी पवनवाडा महिला नाट्य मंडळ तुमच्या मुखार घेऊन येतात। हसून हसून पोटान दूध घालपी बाबा प्रसाद हांच्या लेखणीचो परिमळ असलेले कोंकणी 2 अंकी नाटक 6 महिने पासियास बसोवपी श्री सिद्धार्थ राघोबा नाईक, बसोवपाक मदत करपी सौ दीपा धनंजय तळकर। जॉब
बरं यांच्या सविता तुका सांगल्यार कशें समजना ग चड मोग मारला ग तुका तोंड सांबाळून उलय आज हांवें कितें केला ग तुजे तुज्या वाटेक तरी गेला कारण नासतना म्हाका मोग मारला काय विचारीस तू काय कसलो गो वर्सो मोग मारला म्हाका तुज्या सारको वर्सो मोग मारूं ना आनी हांव कारण नासतना कोणाच्याच वाटेक वचना तुका मोग मारला म्हाका मोग मारला कित्याक गावची ना कित्याक तुका हजार फावटी सांगला म्हज्या रुमाच्या दारार उदकाचो तोप दवरूं नाका म्हणून कसो तो तोप दवरलो तो तोप काड ना जाल्यार फोडटा तुजो तोप तुजो तोप फोडटा आनी तुवें गो म्हज्या रुमाच्या दारार तू जे कपडे सुकत घातल्या ते पयलीं आत्तां काड नाल्यार सगळे कपडे तुजे सकट उजो लायतले कनिका काकी तो वाटे वयलो तो काढलो आणि आमच्या नाणी घरात दवरलो तू कित्याक काढलो गो तू कित्याक काढलो हात कुरकुरता तुझे हात कुरकुरता म्हणजे तू तुझो तो फोटो तुझ्या जागेर कित्याक दवरलेलो तू मागे झगड्या कुरकुरता आवय देवा खूब चोरी गो तू स्वतःच्या आवयचो गुन्यांव करता सामकी चंड गो आवय मग तुझी आवय बस मागीर कितें जालें खरें ते खरें न्हू अब्बा खरें ते खरें अब्बा आणि बाळने या लाडके काकी म्हज्या रुमाच्या दारार कपडे सुकत घातल्या ते तुका दिसना दोळे फुटले तुझे ते कोण टाकला ग कोण टाकला काकी ते कपडे काढले हांवें आणि भायर पोरसान सुकत घातले कित्याक काडले गो ते कपडे तुझ्या आंगार उठताले गो आंगार उठताले मागीर वाटे कित्याक घातले तर ते कित्याक घातले तुझ्या लाडाच्या काकी विचार म्हज्या रुमाच्या दारार उदकाचो तो कसो दवरलो काय म्हण हांव विचारिना तुझ्या भाशेन झगडेची कुरकुरी म्हाका नाका शानदार खंयचे स्वताच्या आवय वळखना गो सामके दुस्मान मगो तू म्हजे आगे पुरो गे किजिला करपाची पाडी संवय तुका आवय देवा कितें म्हूण सोंसतले गे सायबिणी स्वताची चली दुस्मान अगो चांडाळा हांव तुजी येदी व्हडली आवय मगो स्वताच्या आवय असली उतरां दितात खंय गो अगो मूर्खा हांव माता तुजी म्हाकाय असली उतरां दिवन तूं मायेच्या ममतेचो अपमान करता ही कोण गे ममता आणि माया हांकां वळखना आनी आमचो अपमान हांव म्हण कित्याक करतले आवटी मगे तू मूर्खा हलकटाक कोण फोडू धरू दाखव तुका हांव कोण ते आत्ताच तुवें सांगलें मगे तूं म्हाजी माता म्हूण आतां तूं दुर्गा माता की काळी माता हें माता नकळो तोंड फोडटले दात पोटान घालतले तुका दाखयतलें हांव कसली माता ती तुका मगो दारोटो मिरसांगो तू कितें आसता गो तू कितें आसता दोगांय चड समेज तुमी आई म्हाका दिसता काकी दुर्गा माता जावपाक जाय कित्याक गो काली माता न्हय गे हेका पळय गो हेच्या पोळाक घालता मार कित्याक मार खंयचे शांताबाई 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 अरे कविता तू सळटा तुझे किती झाले गो किती झाले वयल्यान तोंड घेऊन तू म्हाका विचारता किती झाले काय म्हणून तुवें सकाळी आमच्या दारान येवन आमच्या बुकल्याचो पाय म्हणून घातला आमकां ए सविता ना म्हणू नाका सगळ्यांनी तुका पळयला हांव बरें येता सगळ्यांनी म्हाका सांगले सगळ्यांनी तुका तुमच्या बुकल्याच्या पायार फातोर मारलो हेच सांगले पण कित्याक फातोर मारलो हेच सांगले तुका त्या चांडाळांनी ए चांडाळा कित्याक फातोर मारलो गो ए चांडाळा म्हणा हांव सांगता बरें ए दुष्टा कित्याक मारलो गो ए दुष्टा म्हणा हांव सांगता बरें म्हणू नाका तुवें फातर मारून आमच्या बुकल्याचो डोको कित्याक मोडून घातलो दाडो मारून तुजो डोको मोडून घातले जाता हांव सांगता मगो आगून कशें उलोवपाक
दिली मग सांगतो ना तुमच्या बुकल्यार फातर कित्याक मारलो तेच सांगता ऐकून घे कारण नसताना बुकल्याचेर फातर आम्ही शेवटून मारू ना तुमचो बुकलो रातचो आमच्या घरान येऊन बोबाळ घालता काकाचे हिसपा भायर जाले हे आमच्या माजराकडे करपाक घालो काक आणि नुस्त्याची गाठण घेऊन शूट घातली हा पहिली तो दूध दितालो आता नुसते ना दवरी ना किती म्हणले आमच्या बुकल्यान तुमचे नुसते खाल्ले आणि काय झाले तर आमचं बुकलंच नाही तशा झाल्या तर तुमचं बुकलंच नाही कित्याक ग आमचं बुकलं नुसते आपल्याला घेना आमच्या बुकल्या नुसते डोळ्या मुखात नका आमचं बुकलं सामको प्युअर वेट शिवराक सांगे फालतू फालतू आमच्या बुकल्याची बदनामी करता और काय बरं आमचं बुकलं तुझ्या कशी नाही तर तुमच्या बुकल्याची बदनामी करू नका तुमचं बुकलो चोर लफडी सवाक लांब होतो हजार माणसांकडे लफडी असत ते तुमचं पेट होतं लफडी सगळ्या वाडामध्ये पलगडच्या वाट होतात त्याची आता चोर झाले तुझे हा पहिले मोठी बदनामी करी आता तुझ्या पेटाची बाटल्या लागला चल वाट बसले कित्याक तुवें बुकल्याचं पाय पडला सारखं करता खर्च असं देता खर्च दी माझं ना दिना जात ते करतो वच चल जात ते कर ना दिना तुझं पेट आमच्या दारात येतात तुझ्या पेटाचे दोन्ही पाय मोडून घालता पळवया ग तुटक्या बी असं ते तुझे चारही डोके मोडून घालता तुझ्या बापान बघायला चार माझी माझं बाप कोणाकडे युद्ध होते ते राधा सामके लावसट खयची राधा की सुकले वाडे वयली ना ते राधेन सकाळी केली झाली मागीर ही खयची राधा तर ही खयची शेजान आमची हा रितेली सून ना गो रितेले सुनी काय झगडी केली मागीर ही खयची राधा तर ढोलकेली सून तिची हाली जाग म्हाका दिसता ती धुळगेर रावपाक गेल्याची दिसता हा समजले म्हणतो तो ती जांबूंदांची सून ती झमड्याकान राधा लावसट पातळ चांड हलकट बायजण चाडयाले तोंडान बरी उतरा उलय गे त्या राधेक वायटून उतरा उलयली जाल्यार तुका इतली वायट दिसना गो 9 महिने पोटान वाडून जन्म दिताले आवयचे तापतो गो तू आई हांव तुका एक प्रश्न विचारू आवयले विचार न्हू तू विचार प्रश्न म्हाका एक सांग सगळी शेजाऱ्या पाजाऱ्या तुमकां कोत्र कितें सगळी शेजाऱ्या पाजाऱ्या तुमकांच वायट म्हणटा सगळी शेजाऱ्या पाजाऱ्या तुमचेरूच कितें जळटा कुड्डी ती आमचे बरे जाल्ले साप पळोवनूच तेंच्यांनी तू चड सुबे सांग बरें तुमचे बरे जाल्ले पळोवनूच ही गजाल समजूं येता पण तुमच्याकडे झगडी केसता करिनासतना रावूनच सगळे शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे तुमची झगडी झुजा आम्ही केसताना झगडी झुजा करता चांडाळा तू झाडा आम्ही झगडी झुजा करता ती शेजारी म्हजे कडेन झगडटा गो आम्ही कोणाच कडेन झगडना आम्ही तोंड धापून योगी असता बरे तुम्ही झगडी करिना तीच करता आणि घरानूय तुमची झगडी झुजा मगे चांडाळा कशीच बसता तुम्ही चोर झुबे गो हा किस झगडी करिना तुम्ही ना करिना झगडी खूप करता झगडी आणि केन्ना केन्ना झगडी चांडाळा आणि केन्ना झगडी करिना चल तू मोठा बघ मागल्या भेटायचं चल मागल्या म्हाका सांगता केन्नाची हे सदां सगळ्या घराक हाडूनच सान मारपाची घरान कोण लिपेज म्हणटात ती ना पुजना नुस्त्याची आयदनां थंयच पडल्या थंयूय घाण बुरशेपणां सगळी ए वनिता कोणाक बुरशें म्हणटा गो हा एक दीस सान मारल्यार हा इतलो मोग कित्याक करता गो हा
त्या चांडाळ राणीकडे झगडपाक उरले म्हण आयदनां घासपाची उरली बुरशे तू तुका सांगणार का कळटा तसं असतं सगळं काय शेवटाक म्हाकाच मारची पडटा सांग कितें तर तू व्हडलेली पेट अगो कित्याक सदा उठून तुमचे महाभारत गो एक दीस तरी बरे भाशेन रावात गो अगो तुम्ही कित्याक मन झगडटात गो तुकाच लागून जाता ती झगडी तिच्या फाटीक लागली अब्बा किती म्हणली हो हा आम्ही तिच्या फाटीक लागता तू जाणा आमच्या झगड्याक कोण जबाबदार ती हीच म्हातारी आमच्या झगड्याक जबाबदार हा इथे सांगलेले आमकां सेपराट करून दी आम्ही कुशीक रावता हा हिने जर घराचे वाटे करून दिली आयज आम्ही सुशेगाद दारात आपल्या वाटेन लावपाची सारखे आमकां झगडी करपाची सवयूच ना हांवें घराचे वाटे करून दिवं ना म्हण तुम्ही घरात सदा उठून झगडी करता हय मगो आणि कितें तर ताका लागून झगडी जाता आमची आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे झगडटा ती कित्याक लागून तुझे मगे तोंड चड जाता हा अधर्मी खंयची हा आमी वगी रावता आनी तुझे चड जाता आयकपाक कितें जाता कर मगे घराच्या वाटेन हा कर मगे हय कर मगे घराच्या वाटेन आनी सचडीत दी आमकां आनी मागीर पळय झगडटा जाल्यार हा कितलो तेंप जाले हा सांगता मगे तुमकी सामकी खेळ कशीच आयकुपाकूच तयार ना अधर्मी खंयची हा जाणटी म्हूण आमी तुका एका शब्दान काय म्हणना तुम्ही म्हाका कांयच म्हणना तें जावं घराचे वाटे करपाक जाय मगो करूया पूण तुमचे घोव येवनी कुयटाक सांग तांकां विचारूनच करूया वाटे तांकां कितें विचारतले ते आमकां विचारून करतले तांकां चड खबर आसा आमचे परस तरी बरें घर म्हाज्याच नांवार आसा म्हण कितें म्हणलें कितें म्हणलें तशें जाल्यार आतांच घराचे वाटे करूया आतां पळया या घराचे 2 भाग आसात एका भागान 4 रूम दुसऱ्या भागान 4 रूम आता म्हाका सांगात घराचो खंयचो भाग कोणा कोणाक जाय यानी विचाराक जाय गे हांव तुजी व्हडली सून म्हणटकूच घराचो फुडलो भाग म्हाकाच घेवचो पडलो ना अरे म्हणल्यार फाटल्या वाटेन बेस्ट आशिल्लें पूण हांव व्हडलें म्हणटकूच घराचो फुडलो भाग म्हाका घेवचो पडलो राव पळय घराची व्हडली सून म्हणटकच बेस्ट असा तो भाग तुका येवपाकूच जाय म्हणटकच घराचो फाटलो भाग तूं घे फुडल्यान म्हाका जाय ना तशें करना तें कायद्यान सारकें बसपाक जाय हो कायदो कोणीन केला गो बापान तुज्या ए सविता म्हाका जाय सविता म्हाका बापान करता नाका घराचो तो तुज्या 2 भाग करतले जाणा गे आवय तुझ्या मावान म्हाका सांगून दवरलेलें की तुझ्या मावान आनी कितें तो म्हणजे तुज्या घोवान गे सदाशिवान हा ताणें आपल्या तोंडान सांगलेलें की घराचो फुडलो भाग तूं घे तुका फुडल्यान एक भुसारीशें घालूं येता काय उलयता म्हज्या मावान म्हाका बरोवन दिल्लें की घराचो फुडलो भाग म्हाका म्हण उगीराव कितें उलयता ओगिराव कितें गे म्हातारे म्हाका म्हज्या मावान बरोवन दिल्लें खंयच्या तुज्या मावान बरोवन दिल्लें गो म्हज्या गांवाक बाबड्यांक बरोवन वाचूंक कळनाशिल्लें काय उलयता तेणे म्हाका बरोवपाक लायलें आनी आपणे आमकां लायलो सामकें फाल्स मुगो बायज हाड पळया ते बरोवन दिल्ले कागद हाड पळया शेणले गो ते शेणले सामके वास कर खंयचे आत्ता याद जाली ते म्हज्या मावान आपल्या कडेन दवरिल्ले पुरो चड जाली तुजी कठीणपणा म्हज्या मावान म्हाका तोंडान स्वताच्याच सांगलेलें की बाय सविता ह्या घराचो फुडलो भाग मगो तुका खूब बरो करीतो म्हाका काय म्हणाले म्हजो बाप म्हाका ताची याद येता काय बरो आशिल्लो आतां आशिल्लो जाल्यार सगळें म्हाका दिवपाचो नाटका तुजी तूं ताच्या वांगडा कशें वागताले ते हांवें म्हज्या दोळ्यांनी पळयल्लें दोळे गुडके मेले कितें पळयलो गो दोळ्यांनी तुज्या तेणे एक दीस चायेचो घोट मागल्यार तूं व्हडले उलयतालें गो तूं ताका कुसकूट दिवंक नकळो गो आनी तूं ताका वाडूंक जायना गो एक दीस ताणें आपले कपडे उमळपाक सांगले जाल्यार तूं ताचे कपडे भायर मारून गो एक दीस कामाचो घरा रावल्यार तूं
तू त्याला कोंबड्या मारून नाका जोरात झाले गो. आणि तू ग पगारा दिसा पैसे दिले झाले त्याला नाक नाका उतर मारण्याशिले त्याने एक दिवस नुसते आली ना तर तू त्याला आई तो की जाऊन झाले गो. तू त्याचा हात हात पकडले. आणि तू त्याचा नाक पुरो कशी नसेल ग जाऊ तरी पहिल्याच पाव दोघाय खरे उडली होय गे होय सारखे सारखे सांगायचे तिचे हिडे सांगले म्हणून किती झाले होय ग मोरे सांगले म्हणून किती झाले ए तू दोघांचं मार जाय ग होय मार जाय सुबेस उलयता हय तुम्ही जाणा आम्ही खरे उलयल्ली म्हण. मागे तुम्ही 14 उलयता तर सा 14 आम्ही तुझ्या कानाला औचिनो आधी पुरो गे एकामेकाची दशा कित्याक म्हण काढता तुम्ही दोघांनी आजाची कितली कुयदाद केल्या ती आम्ही आमच्या डोळ्यात पहिला आणि तेच तुम्ही तुमच्या तोंडात सांगले. आणि तुझ्या कानातल्या नेल्या ग कानातल्या नेल्या होय घराचे वाटे करतात काही मेरी करतली वाटे गेम खाताले आम्ही वगैरे तर तुझे चढ जाता पहिले आमच्या घराचे वाटे करून दे मागे पण आम्ही घर मोठा घर मोठा आणि दुसरे मानता बरं तुम्ही घर कोण आले का तुमका होय मगे तुझ्या मावाची तुझ्या असं केली अब्बा किती असं तुझ्या मावाच्या माझ्याकडे किती असं काय म्हणजे चालता 5 पावनाची गळसरी 4 काकणं बाटली तोड लक्ष्मी हात आणि एक सरपळी असवल्या तुझ्या कोणाच्या वस्तू तुझ्या मावाच्या आणि तिथं काय मुझ्या मावान तू काय करू ना आगे अक्कल नागे तुमका आमका करणा कळता या जाणत्या विचारू गा इथली म्हातारी झाली वर बागडे ठेवले ग आणि इथली भांगरे काम ठेवत होतं ग भांगरे किती मारत झाली बघ बरं सांगू तुका हा आम कधी बाजायला इथं भांगरा अगं विना विंदा या दोघांच्या तोंडात चुटकी लाय ग मजे टेन्शन वाढायचा मग जाणा मग या दोघांच्या असल्या या वागण्यात लागून तुमचं आजोबावडं भरून गेलं तुमचे दोघांचे बापू एका वर्षाने येवपाचे ते आता मुद्दाम 5 वर्षांनी येतात किती म्हणले की कोण दाशनी हा तुझं भाऊ सदाशिव आमच्या लागून नाही हा आई देवा अगो वनिता ऐकतो मग हा आम्ही दोघांनी गईच्या गावात खाल्लं चांगले मोड घेता आई सजलियावा माझे नाताले कशी म्हणती तर तोंडाने उतरायली गे अगो सविता आमचे कुठे कर मग आवय देवा कसे सोडपाचे रे दोघांनी केस्तावा करून हुयेली मारून या घराघराची वास्तू विटायले वाढलेले तुम्ही या घराची किती म्हणले गो घरदाराचे आम्ही वाढलेले कोण ओ आय देवा सोसू नजो रे आरो भामजानी अरे देवा सोसू नजो रे आमच्यानी आरो शेजार पाजार तशी घरची सगळीच आमच्या फाटीक लागल्या आणि ही जाणटी माय सांगता आम्ही काही हिच्या भावात खाल्लं आणि ही स्वतःची मुलगी सांगता आम्ही काही सगळ्या घरादाराची वाट लागली आता या संसारात जगन काहीच उपयोग ना चल चल सुमनिता आम्ही तिघांच्या नावाने जीव देऊया जीव देऊया मग सारखं गो आणि विचारत झाले गो चल या आणि या तिघांच्या नावाने जीव देऊया चल अगो अगो रावण गो ऐका गो आगे होई कांका किने वाढायले बाटांची बाटांची कापूड पोचू नका अगो रीमा विंदा अगो रीमा विंदा आडो नका म्हणता गो आमच्या नावान जीव दिता पैमती आगे कांका जीव दिवपाचं एक्सपिरियन्सच ना एक्सपिरियन्स नसताना ती कशी म्हणून जीव दितली तू वाढा नका चूप तुम्ही अगो वनिता सविता पळयात तुम्ही जीव देऊ नका आवय आमका आडव नका सोड आमची वाट पोचू दे आमका आगे आवय तांका ओचू निगे तांका जीव दिवपाक पोळचो लागे तांका जीव दिवपाचे मात तूय नेना म्हणतकूच ती जीव दिल्या लेगीत मोरची लेगीत ना अगं चांडाळा तिला किला आडव नका म्हणून सांगता तुम्ही जाणा आम्ही जीव दिला मग जिना म्हणून हा जाणा तुम्ही ना दाखव तुका जीव देऊन दाखव नागे जीव दिवून मरपाची टेक्निक तुमका ना सांगा पुढे कशी जीव दितली ती चांडाळा तुझी मग कांचला तांबडी करपात जाय हा नागे आमची कंचला तांबडी नेला मोरची ना तुम्ही शिश ह्यांच्या तोंडात मूज लावल्या आम्ही री मोरची ना हाय देवा ह्यांच्या दात मोठा घालल्या आम्ही री मोरची नागे देवा आता किती
मेली जाल्यार गोळ्याक दोर घालून फाशी दिवची पडटा, ना जाल्यार रेट घेवचे पडटा, ना जाल्यार गाय उडी घालची पडटा. आमची भोपळा करता हांव हे दुष्काळ चांडा दाखव तुका जीव दिवन दाखव. हा उलयता कळस कुठे बी कळसा आई हे काय हांगाच आसा उंदराक मरपाचे ते हाडू चुप ते बापू बी खाऊन आमचं मरपाचे नाका भाय मारता तुझे बी मागीर गोळ दिवन मरता तर हाडू दोरी. चुप गोळ दिवन मरपाक आम्ही कोण मोगी गो आमचं कितें प्रेम भंग जाला आम्ही खंय तरी उडी मारून जीव दितली. कोण गे आमचे फाटले बाय ना बाय जीव दिवन मरपाक आम्ही सामकीच बी अक्कल ना. बाय जीव दिवन मरी त्याला लोक आमच्या नावान गाय सवतले आमकां. मागीर काय होता तर दोरया रचून जीव दिता. दर्यान जीव दिवपाक आम्ही कोण काड मेळा गो हा काड मेळा. मागीर रेल्वे रुळार वयता रेल्वे रुळार आमकां घ्याची चडूच विटामणा जातली मुगो पण पडिले फोट घालू. पूण अशें जाल्यार म्हाका दिसता तुमी हांगार पेट्रोल घालून तुमकां पडटलो बरो. अगो आमकां न्हू दुसऱ्यांच्या अक्षरणां हाडपाची ना. कसली अडचण गे कसली अक्षरणां आमी तो जीव दी जाल्यार हे सगळे ह्या म्हातारेचेर येतले पुलीस हिफा धरून वतले हुंड्याक लागून हिणे आमकां लासून मारले अशी सगळ्यांची समजूत जातली. आता समजली म्हणटकूच तुम्ही पोटात सुरी मारून जीव दितली. खरकटा चांडा नालायका आणि कोण चोर दाखव गो पोटात सुरी तपून मारपा हा तोपू तुका तोपू मोडून घालो हेंका गो चांदीच्या मुगड्याने मारतात जाय मुसारी गाणं दोघांकय. आई जीव दिवपाची माझ्याकडे एक सोपी आयडिया आसा सांगो. तुका तुका मोडून घालू गो मोडून घालू तुझे दात दात पोटात घालू गो पोटात घालू. अगो रिमा विंदा तांकां तुम्ही कित्याक बेजार करतात. अगो तुम्ही कित्याक त्या भुरग्यांकडे चड सुबेज तू म्हातारे आम्ही तुझ्या गावात खाल्ला तो हय दाखव तुका सकल मेरेन सामकी आमच्या फाटीक लागली मगे. पयलीं तुवें आमचे खूब हाल केले. सविता चल या आमी हांगातली ही आमकां खूब उंडी मारी चल या हांगासरली या झगड्याकारांच्या तोंडाक कोण दाखवलो चल या. हे आणि जीव दितली म्हाका दिसता तेंची नाटक कशी कितें कितें हाडलें गो आमी जीव दिवची ना हेंकां गो दाखवला चल या. अरे देवा खऱ्यांनीच गेली मगो ही जीव दिता गा. आगे आवय ती आणि जीव दितली ही तुमची नाटकार असतली. अरे देवा कसलो हो आवाज खऱ्यांनी तेंच्यांनी फाटल्या बायन उडी मारली दिसता. हाय साईबा चल बरी माया आमी चल चल. आगो विंदा काल तुमच्या फायर ब्रिगेड कित्याक हाडलेली गो आणि तुमच्या फाटल्या बाय कितें सोदिते मनीस कितें करपाक बाय देंवलेले गो ते. आमच्या आईक आनी काकीक सोदताली ती बायन देऊन पूण तांकां ती बायन सापडोंक ना. कितें उलयता गो ती दोगांय तांकां बाय सापडूना म्हळ्यार कितें. रावली हांव सांगता काल आमच्या दोगूय आवयांनी आमच्या फाटले बाय दोन व्हडले व्हडले फातर घातले आणि फाटले कोपीन लिपून रावली. आमी समजली तांच्यांनी बाय उडी घातली. कितें गो तुमी पिशी कशी अशें समजता आनी चल बाय उडी मारपाक काल कितें शेतांव तर कितें गो तुमी अशें करता. आतां दुसरे कोण कोणूय जर बाय उडी मारीत जाल्यार ते येवचे ना मुगो. सामकी फाटीक मुगो तुमी. बाय फातर उडयत जाल्यार तुमी तांच्यांनी उडी मारली समजता. फाटीक तुमी मुद्दाम केला हें. गंगावनी आमकां मातशें काम आसा आमी वता. चल बरी मग या आमी. कितें गे गंगाबाई
सकाळी येऊन कोणाक फटींग म्हणटा तुमका आमका आणि तुमका कितें केला गे आमी फटींगपणा करपाक जाय भातेरी जाय तुका कसली फटींगपणा केल्या काल तुमी बाय फातर उडोवन फायर ब्रिगेड दाखवना हिसाब आपोवना हितून ह्या गजालीक तुका कसली फटींगपणा जाली गे हा कसली फटींगपणा जाली आमी आमच्या बाय फातर उडयल्लो तुका उडोवना मगे इतली फटींगपणा करून बरें शारेपणा तुमची तुझे मगे आता चड जाला पळय आमी आमच्या बांक जाय ते उडयतली तुका कितें जालां तुमी उडयला गो कितें पण फायर ब्रिगेड कितें आपयल्ली हा तांकां कितें आपयल्लें चडच वायट करून दवरला मगो तुमी कितें उलयतली तूं हा कितें उलयता आतां दुसरे फावट कोणूय जर खऱ्यांनीच बाय उडी मारीत जाल्यार येवचें का ते म्हजें काम चुकयलें तुमी म्हाका सून त्रास करता म्हण हांवूच तिच्या नांवान बांजीव दिवपाचें आशिल्लें आतां हांवें बांजीव दितकच म्हाका फकाणां समजून म्हाका वयर काडपाक येवचें ना ते हांव मरतलीं मुगो पाडूच पडू तुमचें म्हजो सगळो प्लॅन चुकयलो तुमी पाडी फटी एका सगळ्या जाली सकाळी फुडें जीव खावपा येता सामकी जाय तुमकां फातर उडोवपाक बाय चड सुबेज जाला हा तुका उडोवपाक यो तुका उडयता यो म्हाका गे म्हाका उडोव अगो यो गो आगे म्हाका नाका उडोव तेका कितें करता बाय उडयता तुमकां बरो जीव जाय तांकां नाका जीव मनशान चडूय मोग करूं उपकार ना तुम्ही जीव दिना मगे नाका देऊ ताका कितें बाय उडयता चल गोविंदा चल या हाय माझ्या देवा कर्म कसला पण जन्म घाली रे देवा किला पण जन्म घातली रे देवा माझी पण जन्म घाली रे देवा काय पण जन्म घातली रे देवा संसारातले सगळे दुःख आमच्या कित्याक रे देवा संसारात सगळ्या परस आम्हीच दुःखी कित्याक रे देवा सगळी सुन्या परस स्पष्ट आमकां कित्याक करतात रे देवा सगळ्यान मान रेस्पेक्ट कित्याक रे देवा आमकां कित्याक ना रे देवा आमी मरता का पळयता रे देवा घरातली म्हातारीन लेगीत दीस बरें काडले रे देवा हाय रे देवा तुळशी म्हणी यो कितल्या तेंपान गे ते जाव गो पण म्हाका सांगा तुमी रडटात कितें आमी सामकी तराशी गे तुळशी म्हणी आमचा जीव नाका पुरोसो जाला सगळें सारकें सांग पळोवया कितें घडलां तें कितें सांगू तुळशी म्हणी कितें घडलां तें कांयच कळना आमचे नाका आशिल्ली केस्तांवां येतात शेजारी पाजारी आमचे कडेन गरज नासतना झगडी करतात घरातली मनशां आमी मरता काय पळयतात घरातली जाणटी आमचे खुनाचो आरोप घालतात हाय रे देवा घरात सूख म्हणटा ते ना आनी भायरूय सूख म्हणटा ते ना आमकां कोणूच मानना पुरो फुड्यान उलोव नाका सजमले म्हाका तुमचे घुसपाला सगळे कितें गे तुळशी कितें गे तुळशी म्हणी तुमकां कळपाचें ना तें पूण सांगचेंच पडटलें तुमचेर व्हड परतूक केला म्हळ्यार तुमचेर कोणी तरी देवस्पण केला त्या खातीर तुमची ही परिस्थिती आगे बाये पूण तुका जाता कितें करपाचें गे तुळशी म्हणी आता उपाय करपाचो सगळे सारके जावन जाग्यार पडटले आगो
हांवें जायत्या जाणांक असल्या आरिश्टांतल्यान वाटयला तांची तुमच्यासारकी गोट आशिल्ली. उपरांत हांवें उपाय करून ती आतां सारकी सुखी हांसून खेळून दीस काडटा. कोणूच तांकां पत्र म्हणटा ती ना, सगळीं तांकां म्हणटा. तशें जाल्यार आमचे जाग्यार आमच्या खातीरूय कर उपाय. कितें खर्च येता थंय म्हाजे कडेन जायते उपाय आसा. तशें जाल्यार बेस बरें जालें. कर तूं आमच्या खातीर उपाय. करूया करूया बरो पावरफुल उपाय करूया. पूण खर्च आसा. तुळशी म्हणी खर्चाचें चिंतू नाका, उपाय सांग तूं. बरें आसा, सांगा कितल्याचो करूया. म्हळ्यार उपाय जायते आसा. म्हळ्यार उपाय जायते रेटीचे आसा. 2000ाचो, 3000ाचो, 5000ाचो. लास्ट कितल्याचो घेवनी? लास्ट 20000ाचो. 500चो ना? आसा चायनीज तो गॅरंटी कमी. तोच कर तूं. तूं अगी गो चायनीज नाका उपाय आमकां तुळशी म्हणी. तुळशीवणी इंडियन आसा मगे. इंडियन 2000. मागीर तोच कर तर. तुळशी म्हणी इंडियन बरो गे. तसो बरो पूण मातसो भ्रष्टाचार आसा. नाका नाका, आमच्या जिविताचो प्रश्न आसा. बरें तर इंग्लंडाचो करूया. 10,000. अमेरिका उपाय नाका तो 20,000. इंग्लंडाच्या उपायान तुमचे पडटले सगळे जाग्यार. म्हणी इंग्लंडाच्या उपायान आमच्या आत्म्यांक शांती मेळपाक जाय. नाना चूक जाली. आमच्या मनाक शांती मेळपाक जाय. आमकां मान रेस्पेद मेळपाक जाय. तशेंच जातले. सगळीं शेजाऱ्या पाजाऱ्या तुमकां सलाम मारतली. आमकां बरी करपाक जाय. म्हळ्यार तूं येत तर तुमी. तशें न्हय गे, आमचे माया ममता करपाक जाय. तशेंच जातले. सगळो संवसार तुमचे माया ममता करतलो. फकत तुळशीवणी तुम्ही 10,000 दिवपाची. तुळशी म्हणी याचं काय काय कोणाचं सांग तू उपाय. ना ना तांचेर हांव लक्ष दिना. ती सुबेज ती कळटा ही येतली जाग्यार. आवय म्हळ्यार कोण हे तांकां सारकें कळटलें. आवय म्हणल्यार कोण ते जाणा तुळशी उमी आमी. आमकां जर दिता ती आवय. मागीर तुमकां सारकें कळटलें. सारकें म्हणल्यार आवय म्हणल्यार कोण तर चांड्या साडीचो मुद्द्यांचो मार जाय तुका. तुळशी आमच्या कडेन लक्ष दिवप ना. सांग तूं. ना ना हांव तांचेर लक्ष दिना आनी तुमी तांचेर लक्ष दिवं नाका. चला पयशे घेवन येयात. हांव उपाय सांगता. बरें हांव हाडटा 5,000. आनी 5,000 कोण वनिता दिता तर. राव हांवूय 5,000 घेवन येता गे. तुळशीवणी आमचो राग धर नाका. रोकडीच येयली मग तुमी जाग्यार. तशें न्हय गे तुळशीवणी. म्हाका सांग तूं इतली काय बरी कोणाच्या फाटेक ना. पूण काल तुमगेर मारामारी जाली खंय. तुका बाबडेक मारली खंय. समजली गे आमकां खबर. शी पाडूच पडो त्या चित्राचे. सारकें म्हज्या फाटीक लागला. आमच्या खंय नाणी घराचें उदक तेच्या भितोरेक वयता. सदांच म्हज्या फाटीक लागता. काल मातसो चोडूच वाद जालो. हांवें धरले तेच्या केश्टां पूण म्हजो पांय घसरलो म्हणून हांव पडलें. पूण ताका चान्स मेळ्ळो म्हाका मारपाक. तशी ती विनेली. सारकी म्हज्या फाटीक लागता. पाडूच पडो तिचे. 4 गोटे सुकान खावपाक दिना ती. आणि विंदा तुझी जाव गे तू सामकी पाडीवर चांगली सुटल्या म्हणजे ती. जाणा जाणा जाय त्या टायमार सांगला म्हाका ही गजाल. साप खोटी ती म्हाजी जाव. घरान सदांच किजिला करता ती. घरान रावपाक बेजार येता ती. आणि तुळशीवणी देराक सोरो सोडलो. शी पाडूच पडो तेजे. सारको टेन्शन दिता तो आमकां. तुळशीवणी तू टेन्शन घेऊ नका. ती आमच्या दोघांचे मातशे जाग्यार घाल. चल यो मनशांग गो तुम्ही. आ म्हणी येगे म्हणजे काय तुळशी हे म्हजे 5,000. अरे कोण गेल्यार तुमचे 10,000 20,000 जाता. तुमकां दोगांयक सुख शांती मान रेस्पेद मेळपाक जायना. पूण आसूं तुमचे इतलेच पुरो.
आता पळोवया तुमचे हे असे कित्याक घडटा ते. या बसात हांगा. डोळे दाखय मातशे. आवयस केदे मोठे मातशे बारीक. बरे आसा बरे आसा. तुझे डोळे दाखय. आवयस ते सामके चायनीज मातशे मोठे दाखय. बरे आसा बरे आसा बरे आसा. जीभ दाखय पळोवया. आगे बाई जोमणीन दाखली. मातशी भितू तरी भितू. बरी आसा बरी आसा बरी आसा. तुझी जीभ दाखय. ताका सांगली जीभ दाखय म्हणटणी केदी व्हडली दाखयली. तू मातशी तरी भायर काड. तरी मातशी. बरी आसा बरी आसा. आता म्हाका सजमले हे तुमचे असे कित्याक घडटा ते. कित्याक घडटा बे वनी. तुमचे देवस्थान सारखे ना. तुमची दोघांची सुमंताची पादां आसा. गोळ्यार तुमचे हे देवस्थान कोणीतरी करून घातला. त्या खातीर तुमच्या घरान सदांच झगडी जाता. शेजारी पाजारी तुमकां ओगी रावना. आता तुम्ही कांयच भियो नाका. आता तुम्ही देवस्थानाचो धुवर करा. पूण आमी कितें करपाचें गे. म्हणटकूच आमकां सूख शांती मेळटली सगळ्यांकडसून. तुळशी वनी आमी देवस्थानाचो धुवर करता पूण आमची शेजाऱ्या पाजाऱ्या घरची सुदारपाक जाय. आगो तुमकां सांगता हांवें गांवाचे गांव सुदरयले. आमच्या आवयले तर आख्खो गांव झगडटालो. आख्खे गांवांत किजिलो उयेली बोबो मारामारी खुनात खून जाताले. उपरांत तांच्यांनी म्हाका पालकी धाडून आपोवन व्हेले. 2 दिसां भितर सामकें सामको सुदारलो. आगो हांवें लाखांनी गांव सुदरयले. जा फकत आमची शेजारी पाजारी आनी घरची सुदारल्या पुरो. सुदारलीच म्हणपाची. एक विचारले आता वाटेक वयताना देवाक फुलां दिवपाक जाय न्हय. एक 500 रुपया ज्यादा खर्च येतलो. खर्चाचे बरे आसा गे. पूण तुवें उपाय सांगूंक ना मगे. सांगता गो हे सगळे पयलीं पावन जावपाक जाय न्हय. बरें हांव हाडटा. हांवूय घेवन येता. हांचे कडल्यान 40-50 हजार कमोवपाक मेवळ्या पुरो. उपरांत शूट जावपाचे. देवा सायबा नशिबान साथ दिल्या पुरो रे देवा. तुळशी वनी हे म्हजें. आता सांग उपाय. आता सांगता उपाय. हे पळयात तुमचे 10,000 आणि 500 रुपयाची फुलां घेवन हांव देवळात वयता आनी थंय तुमच्या नांवाचे देवकार्य करता. पूण आमी कितें करपाचें गे वनी. सांगता हांव थंय देवकार्य करता आनी तुमकां जाय तें सामान म्हळ्यार फुलांचे हार
माळो पिजरीचो व्हडलो डबो तसो गंध फुलां घेवन हांगा रातये येता. तुम्ही कितें करपाचें? हांवें हाडलेले फुलांचे हार गोळ्यान घालपाचे. पिजर गंध आंगाक पोपलाक लावपाची आनी सकाळी पातोडीर वचून ग्रामदेवाच्या देवळान वचून 25 प्रदक्षिणां घालपाची. देवाचें नांव घेवन शांतपणे घरान भितून सरपाची. म्हटल्यार तुमची सगळी किजिलां उयेली पोपो सगळे बंद जातले. देवा साहेबा आमच्या जाग्यार घालते देवा. अरे देवा बरें तो वता आनी तुमकां सांगलेलें सामान घेवन हांगा राती येता. तुमी सकाळी वचपाची आं. आनी एक गजाल लक्षात दवरा. ही गजाल मोठी दवरा. वयता आसतना कोणाकूच जाग दाखय नासतना वचपाची आनी कोणाकूच जाग दाखय नासतना येवपाची. म्हणजे चोरया वचपाची चोरया येवपाची. बरें तर वता. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. इतले सकाळी पुढे कोण काय? हांव पळयता. अरे दार उगडीत आसा, किडी घालूंकूच ना. कोण? आगी राधाबाई इतल्या फाटोळीत कित्याक आयली गे? आगे आवय हांव सकाळी फुडें रोपे शिपोवंक गेल्ले. थंयसान डायरेक्ट हांव हांगा आयल्या. इतल्या सकाळी हांगा येवपाक कारण कितें गे? आगे तुज्यो दोगूय सुनो गळ्यान फुलांच्यो व्हडले व्हडले हार घालून तोंडान कपलाक पिजर फाकून मोठमोठ्यान झगडटा मगे. तांकां त्या सुंदरान आनी कुंदान मारपाक दाणे काडल्या. ते पळोवन हांव भायले पेर हांगा तुमकां सांगपाक आयल्या. आवय म्हाका दिसता की झगडी मगे मोठ्यार पडटली कशी. हम सर फिर बिगड़े हुए नवाब है, पढ़ लो हमें, हम तो खुली किताब है. हड्डी में हम है और हम ही कबाब है. हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है. हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है. हम देख के उठता यही सवाल है, काला है दाल में या काली दाल है. वोटे सभी सिक्कों की ये टकसाल है. हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है. हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है. आगो ती तोळा कपालाक पिजर फाडून गळ्यात व्हडले व्हडले हार घालून झगडपाक कित्याक म्हण गेली गो? तेच हांव तुमकां विचारपाक आयला. हय गो रिमा, तुमकां खबर आसा? म्हाका जाल्यार दिसता की तांकां मगे कोणाची तरी कसली तरी वायट वाटा जाल्या आनी ती सामकी पिशी जाल्या. पळय गा वचून तांकां. हय गो बाळ, पळय तेंकां वचून. खोल्यानी पिशे लागले व आनी कितें जालें ते? म्हाका दिसता गॅरंटी त्या तुळशी हुनी तांकां कसली तरी दूध दिल्या सूख शांती मेळपाची.
बरें तर हांव वता पळया वचून कितें जालां तें पळयात. हांव तुमच्या बरेंच सांगता, मातसो उपाय करात, नाजाल्यार तांचे पिशे चड जातले. बरें, येता हांव. अगो अगो ते म्हाका पिशे म्हणटा गो, सोड गो त्या भुरग्याक मारचे गाठायचे. पिशा धरला न्हू, हा पिशा मारलो काय न्हू, हा आमकां पिशे लागला, पिशे तुमकां लागला. आमकां पिशी म्हणटा, तुला घातल्या इजत लायल्या म्हणून आमी पिशी कोण आम्ही किती घेऊ तुमचं बेट आणि झाला किती? अगो काय ना गो, आमचे बरे जावचे पण आम्ही देवस्थान केले. ती फुलां ती पिजन देवस्थानाचोच एक भाग. आम्ही प्रदक्षिणा काढून देवळातल्या मोन्यांनी येताली इतले ते कुंद आणि सुंदर आमच्या मुखार बी आमकां किडयली ती किडयली. वयल्यान आपल्या भुरग्या बळान न्हिदेंतले नको काडले आणि म्हणटा कितें जाणा, देवान खंय सामकें बरें केलें आमकां पिशी करून. ही पिशी भौशीक उरल्या पुरो खंय. आणि ते हाते गांवांत पडिल्ले हलकट कुंदा म्हणटा आमकां खंय पिशी करून देवान खंय शिक्षा केल्या खंय. हा आमी गांवांत खंय पिशी जा अशीच भावनी. आणि फुडें कितें म्हणटा खबर आसा, हा आमकां खंय झगडेकारांची खंय स्थिती देव अशीच करता खंय. हय हांकां ओगी रावपाची असल्या हलकटांक चांडाळा आमी मार पुरशो गाळी तांच्यांनी दाणे काडले आमकां मारपाक. मागीर ओगी रावचे पयलीं आमकां तोंड धांपून आमी कितें तर आमचेर दाणे आसता जाल्यार आमी तांची भेळा म्हणून घालपाची. मागीर मेळ्ळी तुमकां सुख शांती. आगो तुमकां कितें माती कळटा, आमकां सुख शांती मेळची म्हणूनच आमचें देवस्थान. मागीर मेळ्ळी तुमकां सुख शांती. यो यो तुमची उनी यो. हय तुवें सांगलेल्या उपायान आमकां मान दिसपीत मेळपाची सोडूनच दी. आमकां कशी मान लोकां म्हणपाक लागली. राव कितें तरी नियमा भायर घडलां आसतलें. म्हाजो उपाय फेल जावंक शकना. म्हाका सांगात पळय गो, तुमी हांवें सांगल्या प्रमाणानूच केल्यात मुगो. सारखे केले पूण येता आसतना ते कुंदा आणि सुंदरे आमच्या पाठीकूच लागली. आमकां राग हाडलो तेंच्यांनी. मागीर आमचे पासी आसता बरें जाले. अरे रे, हो उपाय फसलो तो. अशें जावपाक जायना आशिल्लें. तुमकां घरा कडेन येता आसतना कोणूच पळोवंक जायना आशिल्लें. म्हणून तुमकां चड सकाळीं वचा म्हणून सांगिल्ली. आनी समजा चुकून कोणी पयलींच जाल्यार तुमकां कोणूच कांयच म्हणपाक जायना आशिल्ली. राग हाडून तुमच्या साधनेन बाधा हाडली. पूण आसूं कांय हरकत ना, बऱ्या कामांक बाधा अडचणी येतात. तुमचेर भयंकर कडक देवस्थान आहा म्हणून तुमकां ह्या महाभयंकर शेजाऱ्याच्यो अडचणी येतात. शी म्हाका पिकासांव जाले. शेजाऱ्यांनी तुमचे पाड घातले. पाडूच गडो ते शेजाऱ्यांचे. आमकां काय बरें मेळटलें सूख नश्ट केलें. का तुमी कांयच भियो नाका. म्हाजे कडेन जाय ते पावरफुल उपाय आसा. सारखें हो उपाय परत करपाक कोता घेवपाचो ना. कितल्याय सकाळी कोण कोण पिडा उबी जातली. तुम्ही कांयच भियो नाका. म्हाजे कडेन जाय ते उपाय आसा. उपाय कितले तुमी हनी? तू कित्याक गो, तुका कित्याक गो, हा कितल्याचो जातो उबा बाबी. तू हनी कितें कर खबर आसा, आमकां दुसरो उपाय सांग. कितल्याचो जावतो सांग. चड ना गे, फक्त 5000. हो उपाय फेल वचत जाल्यार भुजान सांगू नजो आनी कितलो खर्च येतलो तो. आगो तुळशी, तू केन्नाच्या लोकांक सुख शांती दिता गो. आगे आवय, तुका कितें खबर आसा. म्हज्या आवय गेले थंय वचून विचार. तो सगळो गांव तुका सांगतलो. गांव सांगतलो खबर आसा म्हाका. तांकां शांती दिवपाची गरज ना. हांव पुराय वळखता तुका. चांडा कशें म्हणजे तू वगीर रावपा जायना. सगळ्या कामाक आडमेळ्या हाडटा. सकाळी
बाई शेजाऱ्याने अंगणे आणले आता तू लागली फाटी आमचे बरे झाले कशेच पळवणार नजर म्हातारे ही बावडी तुळशी म्हणी इथल्या पैसा आमच्या बरे गावच्या म्हणून आणायले आणि ही म्हातारी कशी उलयता आपण काय केन्नाच आमचे बरे केले ना आणि बरे करतले आणि त्रास करतात लगीन जाय मेरे आमचे केन्नाच बरे चितले ना केन्नाच आमका बरी उतरा दिली ना पार पळो ह्यांच्या तोंडात हाऊस वता तोंड घेऊन तुम्ही दोघांय डोळे मोठे करून तेऊन पान पळतात गो आमका तुमच्या भानगडीत नका चल गोविंदा चल या तुळशी म्हणी त्या तिघांचे लक्ष देऊ नका ही तोशीच सामकी फाटी जाता दिस रात कटकटी करतात म्हणूनच तुमका उपाय करचो पडलो पण असो चला 5,000 घेऊन ये ते तिघांकू हाव पडटा अगो हांवें व्हडल्या व्हडल्या फटा बांगलार शिकरायला हेंचे पद आसा म्हाका चला तुम्ही पैसे घेऊन या हे तिघांकू हाव पडटा हे तिघांकू हाव सुधरायता चला बरं वाटता शिवनी आमचं राग धरू नका देरान सोडून सोडलं तुझ्या सारखं सुधारलो काय म्हणजे तो कोण सांगता का तुका कल्पन हे तो सुधारलो आणि तेणी सोरो सोडलो म्हणून ते माले सांग पडव ताचे आजचीच बाय सांगता मगे तुका घरान खर्च लेगीत तोच करता कोण तुका मेसम लेगीत तोच हाडटा कोण आब्बा माले सांग पडव त्या दोघाय घोव बायलांक मोद वडलो बायल राक्षीन कशी आंगार येता घर सोडून वचो अशें जाला म्हाका सगळो खर्च घरान मुजो गो करता तुम्ही म्हणून कितें आयकता गो ते हलकटांचे तो सुदारतलो तो सोऱ्यानच मारतलो आनी तेजी बायल झगडी करून करून मारतली आमकांय मारीत म्हणून भिरात तुळशीवणी ही आमच्या दोघांय मातशी सुधराया सगळो आमका सुधारणं सांगता हट चला मला सांगा चालले हा चल तुळशीवणी हे घे तुळशीवणी हे घे आणि आता सांगू का शाबास आता उपाय सांगता आपण कसलो उपाय सांगू अगे सांगे उपाय कसलो उपाय सांगू अगे उपाय सांग उपाय तुझे उपाय अगे 5,000चं घे 10,000चं फेल झालं ना होय गे बरी 5,000 तू घे तेच साबर झालं घरात जळोय ना 2 महिने झाले गॅसाची गाडी येऊ ना आज गॅसाची गाडी येईना कर चला गॅस हाडा रांदपाक जाय तुझ्या तक्रारी मागीर सांगे बऱ्या कामाक हाडवेळ कितें हाडटा गे घरात जेवण करपाक नाल्लाच्यो कोट्ट्यो भरपूर आसा हा तू ओगी बसता रांदपाचे तुझ्या नाकार दिवं ना तुका आयज ते गिळपाक मेळटा मगे गिळ आनी ओगी बसता शी लावचो नी मगो यार तुळशीवणी सांग तू उपाय आम्ही रांदतात कट्ट्यानी हांव सांगता उपाय तुम्ही रानात कट्ट्यानी वणी सांग तू उपाय आम्ही रांदतात कट्ट्यानी तो पट्ट्यो चला 2 कोट्टे घेऊन येत व्हडलेशे हाडात आयकळ्या 2 व्हडले कोट्टे घालात एकामेकाक पळोवन येता चला राम हांव हाडटा चल गो बेगी हाड गो हेगे कट्ट्यो शाबास आता हांव ह्या कट्ट्यांचेर मंत्र मारून ह्यो कट्ट्यो पवित्र करता
मारून पवित्र केला. तेन्ना तुम्ही ह्यो पट्ट्यो घेऊन फाल्यां सकाळी या गावातली 5 घरां भीक मागपाची आणि कितें मेळटा तें उत्पन्न व्हरून राम देवतेच्या देवळांतल्या खंडपेटयेन घालपाचे. खंडपेटयेन पयशे घालतात सगळीं शेजाऱ्यांक बाजारात सुदारलीच म्हणपाची. भीक मागताना आमकां कोणी पळयत मातशें डेंजर जावचें ना गे वनी. नासतना भीक मागपाची. कोण नासतना कशी भीक मागपाची? फकत 5 घरां भीक मागपाची. बाकीच्यांक दिश्टी पडत ना. कोणाक दिश्टी पडनासतना भीक मागपाची. तुळशी वनी आमकां गुपीत जावपाची वखद ना तर आमकां भीक मागताना कोण ना कोण तरी पळयतलोच. हांकां गुपीत केली जाल्यार हांकां लोक भीक कशी म्हूण दितलो? मोगी गो हाडलें हाडपाक आयलें. आमचे पाड धापाकच येताली दोगांय. रावत झगडी नाकात. असल्या बऱ्या कामाक वाद नाका, फकाणां नाका, झगडी नाका. माझे कडेन जायते उपाय आसा. हे प्रश्न सोडोवपाचे माझे कडेन उपाय आसा. आयकात, लक्ष दिवन आयकात. पळयात, तुम्ही ह्या वाड्या वयली 5 घरांची निवड करपाची भीक मागपा खातीर. म्हळ्यार निवड करपा खातीर आमचे कॉम्पिटिशन घेवपाचें तर. चूप फकाणां पाड. तुजी मुगो फ्रांसला तांबडी करपा जाय. मोगी झगडी बंद. ऐकात, तुमकां ह्या वाड्यार जी 5 घरां आहा त्या घरांनी आज रातया वचोन तुम्ही सांगपाची आम्ही फाल्यां सकाळी भीक मागूंक येता म्हणून. प्रश्न मिटलो. ना तुळशी वनी प्रश्न मिटूना. आमकां एकूय घर वरेना. आमची झगडी सुद्धा जागना अशी वाड्यारूच न्हू अख्खे गांवांत एकूय घर मेळचें ना. ही वयतात हांच्यो पट्ट्यो आनी हांकां. तूं वगीर गो तुका खबर आसा आमकां कोणूच बरो ना तो. आमकां सगळो गांव बरो आसा. कोणूच कचरो ना. हा बऱ्या कामाक हाडमेळ हाडटा. चल गो हांगा चल्लें. झगडी बंद. रावात. कचरो मनशांकडे कशी भीक मागप हो प्रश्न मोठो कठीण आसा. पूण पळयात, तुम्ही म्हाका 50, 50, 50, 50 आणि 50 250 रुपया दियात. हांव म्हज्या वळखीच्या 5 घरांनी व्हरून दिता आणि मागीर येता तुमकां सांगपाक कोणा कोणाक दिला ते. आणि तुम्ही मागीर तिंगेर वचून भीक मागप. ती तुमकां 2 रुपया भीक घालतली. भीक दी. जा कितली दिता ती घेवपाची. चला 250 रुपया घेवन ये. हाडटा. हांवूय घेवन येता. तुळशी वनी तू तांकां 50 रुपया दितली मागीर ती आमकां 2 रुपया कित्याक बी घालतली गे? 48 रुपया कमिशन. तुम्ही मुगो बऱ्या कामाक हाडमळे हाडटा. मातशी वगीर राव येवन तुमच्या आवया सांगता. गिमा चल या आम्ही आमच्या नावात बेश्टीक गोबळ काढतली. चल या. तुळशी बनी हे घे. शाबास शाबास. बरें ग वयता आणि मागीर येता तुमकां सांगपाक कोणा कोणाक पयशे दिला ते. हा 2-2 रुपया मोडचे आसा जाल्यार दिता. एक 10 रुपया मोडचे दिया. घेऊन येता. शी हांवें चुकयलें. हांवें 500 सांगपाचे. असो 250 रुपयान आयच्या सबंद दिसाचो खर्च सुट्टलो. बरें तर हांव वयता आनी मागीर येता तुमकां सांगपाक कोणा कोणाक पयशे दिला ते. आनी
ती दिता ती भीक घेवपाची हा 50 म्हणून मागपाची ना भीक दी बरे येता हा बरे माझी किरेच तयारी जाऊन ना शी बाबा पळयात तुमका कालच्या मंगळारात जे किने स्टेप्स शिकवला ते तुम्ही प्रॅक्टिस करा आव फ्रेश जाऊन येता कालच्या आगे ती भिकेक गेले अजूनही येऊ ना गो बाय किती जाऊ ना गो बाबा आगे ती बोळा पुरतलीच आगे आवय तुमच्या घरात किती नागे तुझ्या सुनाक तुम्ही भिकेकशी धाडल्या हांवें धाडल्या आगे आवय तुझे दोगूय सुनो आगे आवय तुझे दोगूय सुनो पिशो जाल्या हे खबर आसून लेगीत तू गी आसा आणि तुम्ही दोगांय कितें गो तांकां तशीच गांवार सोडल्या आगे आज तांच्यांनी भीक मागून कॉमेस केली बरे भीक मागलीची मागली वाटेक तांची मारामारी झगडी आणि झुजा आता
आता तरी देवा मला पावशील का सुख झाला म्हणत्यात जाऊशील का आता तरी देवा मला पावशील का सुख झाला म्हणत्यात जाऊशील का पैसा तो अन्यायाचा करी खळबळ दावी कोणी मजुराला मारू तिथे बळ पैसा तो अन्यायाचा करी खळबळ दावी कोणी मजुराला मारू तिथे बळ न्यायासाठी मदतीला धावशील का चोरी करून चोर खून पळतो संशयाने गरीबाला मार मिळतो चोरी करून चोर खून पळतो संशयाने गरीबाला मार मिळतो लाच घेती त्यांना आळा घालशील का सुख झाला म्हणत्यात जाऊशील का सोबडी तुझा किती घेऊन ये अगो तांका कोणी तरी भिकारी भिकेक पडला अशें कितें तरी म्हणले हांच्यानी तांच्याकडे वाद करता करता मगो हातांतले कोट्टे काडून तांचे तकलेन मारल्यो मागीर घे गाडी कशी वर हांव मुगो बाजारात वताली म्हणले पयलीं तुमकां खबर दिवया एक मुगो काम करा तांकां मुगो अशीच दवरूं नाका तांकां मुगो ताबडतोब मेंटल हॉस्पिटलान एडमीट करात नाजाल्यार तांचे पिशे चड जातले बरें गो वता हांव शी टेन्शन मगे शी शी आगो कितेंय तरी करा आनी तेंची सगळी झुजा थांबयात आमकां शांती द्यायची आमकां शेजाऱ्या पाजाऱ्याकडल्यान रेट पेटण्याचो म्हूण आमी भीक मागल्या पाड पडो हेंची बेगीन गडगडो येवं हेंची कामर मगो आमची पडली सारखी तुमकां भिकारी म्हळे ती कशी सुखी रावूं नाका हय माझी काकी आनी बाबडी जोगडी सुद्दां जावची न्हय खूब शांती मेळची म्हूण इतले सगळे करता आनी तुमी तांकां भिकारी म्हणटा आई काकी आमी कशी सुखी रावूं नाका चल गोविंदा विचारपाक येता पयले पाट सारखे उलयले खऱ्यांनी आतां आमची कशी दिसली चल चल ताका कशी चोवची चल आई आनी काकी म्हाका एक सांगा ते तुळशी उनी सांगिल्ल्या प्रमाण तुमी 5 गुलाब भीक मागली मगे हय तर सारकी मागली देवळान वचोन फोंड पेटयेन लेगीत घातली पूण म्हाका सांग ते तुळशी उनी सांगिल्ल्या प्रमाण तुमकां ते तुळशी उनीन कितें सांगलेलें की इतले सगळे करतकीच तुमकां सुख शांती मेळटली तुमकां मान रिस्पेक्ट मेळटलो ती सुदारतली हय मगे हय गो पूण इतले सगळे करून तुमकां सुख शांती मेळोंक ना मान रेस्पेक्ट मेळोंक ना इतलेच न्हय तर शेजाऱ्या काजाऱ्यांनी तुमची माया ममताय करूंक ना वयल्यान तुमचो चड अपमान केलो एरवी तुमी तोंडाक झगडटली पूण ह्या तुळशी मुनीन सांगिल्लो उपाय करतकच तुमी दाड्यांनी झगडली आयज तुमी एकामेकाचे केंसां धरले तुमकां मातशी शांती आसताली ती नाच जाली वनिता खरें मगो ही सांगता तें सारकें मगो हय मगो सविता आगे त्या तुळशी मुनीन तुमकां पयशांक लागून फटयल्या आगो त्या तुळशीच्या घरान सदां उठून झगडी तुझ्या ताच्या घरांची घडटा न्हू ती सोंसपाची न्हू म्हज्या म्हायती प्रमाण तिच्या जावीक जीव दिवपाक दोरयान दी मरे
आम्ही या तुळशीवनी जुजूबाग बाय उडी मारिली तुमच्या भाषेत फातर उडव ना जर सुबे सुख सुबेस किती खोली बाजार की खरी गजाल जाल्यार तुमकां पयली आमकां सांगपाक कळनाशिल्ली तोंडां धरलेली तुमची पाट घाललेली तुमकां असली मन शागो तुमी शी आवय तूं जाणटी मगे एरवी सगळी शाणपणां सांगता मगे हें सांगून कळनाशिल्लें तुमकां आपूण बरें जाल्लें म्हाका असलें कसली मन शागो तुमी घरातले जाव लेगीत आमचे बरें जाल्लें नाका तुमकां वायटूच चिंतता तुमी आमचे जाणा पुतून तुमी आमकां हे त्रास केले तुम्ही जर आमकां पयलीं सांगता जाल्यार आमी गांवांत भीक मागून आनी पिशी जावन बदनाम जावची नाशिल्ली पड आतां जालें तें जा आतां त्या तुळशी येवदी त्या तुळशीचो रोस काडटा आनी पिता आनी चुरा सकट सगळे पयशे फारीक करून घेता पयलीं तिका मोडून घालपाची सारकें येवदी तिका आगे तिका मागीर पळयात पयली अजून हातपाय धुवन येयात व्हडली लढाई करून आयले तुम्ही हय गो वनिता चल आवय या इतल्या घडलेल्या घडामोडी वचून म्हाका ह्या दोगांयकूय जाग्यार हाडपाची आयडिया सुचले आनी म्हाका गॅरंटी आसा की म्हजी ही आयडिया जैतिवंत जाता मागीर आनी ओगत कितें गो बाय कर कितें करता ती आयडिया आवय म्हाका तुमचो दोगांयचो फुल सपोर्ट जाय वृंदा जी कितें तुझी आयडिया आसा ती सांग तू जावनी कितें जाता ते आता प्रयत्न करपाक कितें हरकत ना तशें जालें आयकात तर बरोच वगत जालो मुगो बाय तुमकां कितें ती सोदताली आमकां हय तर सामकी बेजार जाली सकाळची सगळीच कामां तांकांच पडली नाही गो जावनी बेजार ती राधाबाई म्हणून गेली येऊन गेली म्हणटकूच आनी आसा गो ती येतली आनी आसो गो थोडो गो येत आवय ती भायर येना मगे कोण गो भायर येना आगे आवय आई आनी गे ना ही सामकी फाटल्या पोर्सन आसा टायम तेंकां पळया दोनी तुमकां तिगांकूय सांगता सांगला तशें नाटक जावपा जाय आनी तुमी जर नाटक ते सारके केले जाल्यार तुमकां आनीकूय डबल दिता काय ते बरें आसा गो पण ती दोगांय खंय आसा तर आनी हें नाटक केन्ना करपाचें आमी आवय तांचें काम जालें जाल्यार पळोवन येवचो राव पळोवन येता पळया करता ते तुमी कांयच टेन्शन घेवं नाका खूब पयसो आहा आमचे कडेन आगो जालें तांचें काम येता ती भितर चला चला ओनी भायर लिपून रावा आनी सिग्नल करताच भितर ये चांटाळा खंय आशिल्ली गो घरातलें काम सोडून गांवांत हेडोंक गेल्ली हय आगी आमच्या गांवांत अमेरिकासानी व्हड भविष्यकाळ येयला जगातली महान भविष्यकाळ पयली तिणी सांगलेले देवस्थान केन्नाच फुटे जायना आनी तिचे देवस्थान खर म्हणून आयकता आनी तुमच्या सारक्या बायलांचे प्रश्न खंय ते 6 म्हयन्या भितर मिटयता म्हणल्यार आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्या कडल्यान आनी घरच्यां कडल्यान रेस्पेक्ट मेळटा तशें करता खंय ती आमची शेजारी पाजारी आमच्या आदलेन वागता तशी करीत ती
ओगे म्हाका जाल्यार 100% गॅरंटी आसा त्या तुळशी म्हाजे भशेन नाही गो आगे कितें सांगू तुमका आमी बी तिचेर पयलीं असोच दुर्गा उदकायलो तेन्ना तिका राग आयलो मागीर तिणे पळय आमचेर 2 फुलां दिलेत आणि ह्या फुलांचेर तिणे मंत्र मारून शब्द बोलले ही फुलां तुम्ही दोगांनी एक माळपाची हे फूल तुम्ही माळटात तुमच्या हांगा देवी शक्ती येतली सगळी शेजाऱ्या पाजाऱ्या तुमकां मान पेट दितली तर या फुलांचो प्रयोग करून पळोवया तर हय ग वनिता पळोवया आठ पूण ह्या फुलांचो पावर फक्त 2 वरां चलतलो उगडास जाल्यार फक्त 2 वरां आठ दीप पळोवया हे फूल माथ्यान मायता आणि वयता वाड्यार भोंवपाक पळोवया कोण गजो मान आनी रेस्पेद दिता तो हाडली ती फुलां पळोवया फकत 2 वरां तरी कोण कितलो मान रेस्पेद दिता तो पळोवया गो आई काकी पयली वचून देवाक पाये पडा हय हय चल गो वनिता चल आई काकी देवाक पाये पडली मगे आता आमी कितें करया खबर आसा हांगाच घरान रावून प्रयोग करून पळोवया वाड्यार भोंवता म्हणसर 2 वरां कशी वयतली कळची लेगीत ना घरान रावून कशी गो आगे आमी दारार उबी रावून कोण शेजारी रस्त्यार वचून वता ताका हांगा पळया आनी पळोवया तुमकां आयकता जाल्यार बरें आसा तर ती पळय सिताबाय वता मार तिका उलो हय हय पळयता हांव उलो मारून सिताबाय कोण सिताबाय मातशी हांगा गो येता नमस्कार करताय नमस्कार करताय एक काम सांगून पळय तुझे केन्नाच कितें आयकना न्हू ती सांग म्हजे मातशे कपडे धुता गे आनी विचारप जालें गे भाभी हाडटू कपडे सामके चकचकीत धुता तूं आमची भाभीन गे सीताबाय मुलींगे तकली दुखता गे मातशी दांगता गे आनी विचारप जालें गे भाभी राव लायता तुजे तकलेक पांव दांगता तुजी तकली राव पयली फार्मासी वचून गुळी घेवन येता हांव नाका तुका दोतोरागे व्हरता आगे नाका नाका राव कितें गरज पडल्यार हांव तुका रोखडो दिता चल तूं घरा बरें गे भाभी वता राग करूं नाका तुजें काम आसलें जाल्यार रोखडो रकात धाडा बरें बरें येता बरें बरें पडणारे बोस देखील काजूची म्हणल्यार हांव तुजो नोकर अशें विचारली सीताबाय इतली कशी बदलली खंय गो बाये राव राव आनी ही पळय राधाबाई वता मार तुका उलो मार उलो राधाबाई मातशी हांगा यो गे या तुका भाभी कित्या म्हणून मारिल्लो भाभी कितें काम आशिल्लें भाभी तूं पांया पडटा भाभी पांया पडटा एकूच कित्याक तुम्ही दोगांय कितलीं कामां सांगा तुमच्या इतल्या व्हड मनशांची कामां आयकना जाल्यार म्हाका फाटोन लागतली सांगात पळोवया तुमी काम कितें उलयता गे भाभी घरा कडेन काम आसली म्हण कितें
त्यांच्या काना मुखार मोठा म्हणजे घरचे काम पडले ना सांगा तुम्ही काय हे पळय सुताबाई गरज पडल्यार तुका आपयता आमी चल चल तू आता चल चल बरे वता भाभी दोळ्यातूच हा बरे 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 आणि कोणाचा त्याला पळून राहा पळायचा गंगाबाया रावा मारता ती कौलं तिकवलं माता सामके डेंजर मगे सामके जोरटा मगे तुमका ते ही फुला मारता तुम्ही दिल्या बघा सुविधा गंगाबाई ओ गंगाबाई अशी अंगा योगे पाया पडटा हा बाबी पाया पडटा हा बाबी कित्या उलो मारलो सा कसले काम आशिल्ले तुमच्या खातीर आमी कितें करपाक जाय जाणा मगे बाबी या गांवांत तुमच्या इतली हांव कोणाकूच मारिना सांग कसले काम आशिल्ले आगे आता कांयच काम ना कितें गरज पडल्यार तुका रोका दिता चल तू राव गे बाबी कांयच काम ना पिका जावं गे आगे तुमच्या असले महान मनशाचे काम करूंक मेळ्ळो म्हळ्यार भाग्य मगे माझे बरें आसूं पण कितेंय काम आसल्यार मात सांगाता म्हाका बरें येता अगो आनी कोण आसा जाल्यार पळोवल्या गो राव त्या फुलांचो प्रभाव फक्त 2 वर आहे खबर आसा मगे तो जर तुमका पावर परमनंट जाय म्हणल्यार हो पावर तुका कायमचो जाय जाल्यार त्या अमेरिकन मातेक हांगा आपोवची पडटली असलो पावर दिवपाचो पावर फक्त तिच्याच कडेन आसा मागीर उगत कित्याक करता आयकून गो तिका आगे पूण हो पावर घेतली जाल्यार खूब मिलियन पाडचे पडटा अगो कितेंय करचें पडू आपय चल फाल्यां आपय आपण फाल्यां नाका गो चल चल आतांच आपय सांजचे आपय आपण सांगची नाका गो चला गो आतांच आपया गो चला चला Mati, come, Mati, come. Have a seat. What? Oh, sorry. Have a seat. Okay. आई, काकी आणि आहो ही ती अमेरिकेची पॉवरफुल माता कॅरोलिन पळयताच वळखली तिका आमी पण तिका कोंकणी येता खंय गो Yes, don't worry. I understand.
all total languages of world and languages beyond the world and from heaven to hell. कोकणी कळना काय तिका आमची मातशी भांडणा तरी मगो आगी ती सांगता ह्या संवसारांतल्यो तिका सगळी भाशा कळटा ह्या संवसारांतल्यो तशेंच संवसारा भायल्यो स्वर्गांतल्यो तशेंच नरकांतल्यो सगळ्या भाशा तिका उगून आसा तर म्हाका केरोपी आमचे कडेन कोंकणीतूनच उलयलं Yes, I speak in Konkani. Now tell me what you want from me. माते कोंकणीन उलयनाय पिली Yes. So, म्हाका अशें समजला हांव हांगा भारतांत तुमच्या आयला कित्याक तर भारतांतल्या सगळ्यांत परस चड दुखी आशिल्ल्या मनशाक सुखी करपाक तांची इच्छा पुराय करपाक म्हाज्या मनाच्या पावरान म्हाका अशें समजलां की ह्या संवसारांत तुमी सगळ्यांत परस चड दुखी ह्या संवसारांत तुमच्या इतली दुखी कोणूच ना सारखे माते आमचो प्रश्न सोडय न्हू माते म्हाका अशें समजलां की तुमकां कोणूच मान रेस्पेक्ट दिना तुमकां सगळीं सुण्या पाश्ट लेखता म्हणून तुमच्या ह्या चलयांच्या उतराक मान दिवन हांव हांगा तुमच्या मदती खातीर आयला मातशे उपकार करून तुमी इंग्लीश उलयनाका तुमच्या इंग्लिशीची म्हाका भिरांत दिसता तर हांव तुमकां ह्या संकट संकटासून मुक्त करता पूण त्या खातीर तुमकां अटी प्रथा नियम पाळच्यो पडटल्यो मान्य माते मान्य आमकां तूं पावर दिता जाल्यार आमी तुजे सगळे अटी नियम व्रता पाळपाक तयार आसा माते बरें आसा पळयात ही मूठ तुमी तुमच्या देवाऱ्यांत दवरपाची आटी बी माते रावात पयलीं ह्या मुठचेर हात दवरून सोपूत घेयात चला दवरा हात आता म्हणा देवी इच्छा वर्दिनी आमकां तुज्यो सगळ्यो अटी प्रथा नियम मान्य आसा शाबास I'm talking to you. चला दोराई तुमच्या देवाऱ्यांत तुमकां हांव सगळ्यो विधी समजून सांगता चला माते तांकां सारकें समजून सांगल्यार बरें पडटलें हय आवय आमची आयडिया देखून जातली आवय तूं जाणा हांव ज्या मेंटल हॉस्पिटलांत दोतोर आसा न्हू थंय हांवें असले जायत्या लोकांक जाग्यार हाडल्या तूं पळयतच राव या तर आतां तुमी ती मूठ देवाऱ्यांत दवरली तेन्ना हांव सांगता त्यो सगळ्यो अटी तुमकां मान्य करच्योच पडटल्यो सगळी व्रतां पाळचीच पडटली सगळे नियम मान्य करच्योच पडटल्यो माते मान्य माते
आमच्या अटी मान्य जाता जाल्यार आमी सगळे अटी तुमच्यो मानपाक तयार आसा माते. शाबास. होय माते आमी जीव लेगीत दिवपाक तयार आसा. शाबास. पूण माते आमी कितें करपाचें? रावात सांगता. तुम्ही 6 महिने कांयच करपाचें ना. म्हणल्यार तुम्ही 6 महिने पाशस काढून शांत रावपाचें. माते तांकां सारकें समजून सांगल्यार बरें पडटलें. म्हाका मदीं मदीं तोंड घालपाकूच जाय. बरें सांगता. तुम्ही 6 महिने कोणाच फुडें झगडी करपाची ना. कोणूय तुमच्या फुडें झगडी करपाक आयलो तुमकां मारलो जाल्यार तुम्ही तोंड धांपून ओग्गी रावपाचें. तुमच्या तोंडांतल्यान कसलीच वायट उतर येवपाक जायना. ही गजाल सारकी म्हत्वाची. सांगता कसली गजाल म्हत्वाची? तुमच्या तोंडांतल्यान कसली उतरां वायट सॉरी आमच्या तोंडांतल्यान कसलीच उतरां वायट येवपाक जायना ही गजाल म्हत्वाची. तू सांगे कसली गजाल म्हत्वाची? तुमच्या तोंडांतल्यान कसलीच वायट गजाल येवपाक जायना. समजा जर तुमच्या तोंडांतल्यान वायट उतर आयले जाल्यार तुमकां नांव घेवन देवाक वात लावची पडटली. जितले फावट तुमच्या तोंडांतल्यान वायट उतर येता तितले फावट तुमकां न्हांवची पडटली. आनी एक म्हत्वाची गजाल. तुमकां फकत 4 फावट न्हावपाचो चान्स आसा. कितें? म्हणल्यार तुमच्या तोंडांतल्यान एकदां वायट उतर आयले जाल्यार तुमी तुमचे पातर न्हांव धुवूं येता. 2दा आनी 3दा लेगीत धुवूं येता. पूण 5व्या फावट तुमच्या तोंडासून वायट उतर आयले जाल्यार तुमची परिस्थिती आतां त्या परस 100 पटीन वायट जातली. जनावरांक देखीत वालोर आसतलो तुमकां आसचो ना. इतलेंच न्हय तर तुमचे हाल जावन रोखडीच तुमी एका म्हयन्या भितर स्वर्गान देवागेर. समजलें? तुमकां कितेंय जालें जाल्यार म्हजो गुन्यांव न्हय. तेन्ना दुसऱ्यांक वायट दिसता अशीं उतरां तुमी 6 म्हयने उलोवपाक जायना. पूण माते खंयची उतरां वायट आनी खंयची उतरां बरी हें आमकां कशें कळपाक जायना. कळना तुमकां? बरें तें उलया. पूण माते जी उतरां आमकां बरी दिसता ती दुसऱ्यांक वायट दिसता. आयकात. तुमच्या घरच्यांक आनी शेजाऱ्यांक जी उतरां वायट दिसता तुमकां खबर आसा. तेन्ना तांकां जी उतरां वायट दिसता ती उलोवपाची ना. बरें माते. आनी एक तुमी 6 म्हयने फक्त सत्य उलोवपाचें. तुमी 6 म्हयने वायट उलोवपाचें ना, वायट पळोवपाचें ना, वायट आयकपाचें ना. हें व्रत तुमी 6 म्हयने पाळपाकूच जाय. जैतिवंत करपाकूच जाय. माते वायट उलोवप ना हें व्रत पाळून आमी जैतिवंत करपाक शकता. पूण वायट पळोवप ना आनी वायट आयकप ना हें व्रत आमी कशें पाळपाक शकता? कित्याक पाळपाक शकना? मन खंबीर आसपाक जाय. माते प्रश्न मन खंबीर आसपाचो आनी आमचोय ना. प्रश्न आसा लोकांचो. ह्या 21व्या शतकांत सगळें वायट घडटा. वचत थंय वायट गजाली आयकुपाक मेळटा. सकाळी पेपर उगडीत जाल्यार वायट खबर. टीव्हीर वायटूच पळोवपाक मेळटा. वचत थंय वायट गजाली आयकुपाक येता. तर वायट घडटा ती दिश्टी पडटा आयकूं येता. असल्या गजाली आमी एक कशें पाळपाक शकता?
6 महिने आम्ही वाईट पळय नासतना आणि वाईट आयकनासतना कशें रावपाक शकता? सारखे अकस्मात शेजाऱ्या झगडी कॉमेंट करतात, बुरश्यो गायी कानार पडटात, दोळ्या मुखार वायट गजाली घडटात. रावात आयका, तुमका हांव एकूच सांगता, तुम्ही 6 महिने वाईट वागू नका, नाजाल्यार काबार जातली. बरें, वता. आनी एक म्हत्वाची गजाल, तुम्ही 6 महिने वाईट वागू नका. तुमचे भविष्य तुमच्या हाती, तुमचे नशीब तुमच्या हाती. जाय जाल्यार घोडो येता, जाय जाल्यार बिगडो येता. बरें, वता. माते एक विचारू? विचार. चेडूळ सांगले की ही जर दिसाक 5 फावट वायट उतराक कोणाकूय दीत जाल्यार ही हाल जावन मरतली. ते हाल कशें म्हण जातले माते? सांगता, आयका. हांची हाडां पातळ जावन हांकां कॅन्सर, एड्स, डायबिटीज, प्रेशर, हार्ट अटॅक, डेंगू मलेरिया, कामी, सोरपी, कोरोड, कुष्ठरोग सगळे वांगडाच जातले. आणि इतले सगळे वांगडाच जातकीच मनशाचे कितें हाल जातले हे सांगपाची गरज ना. तर तुम्ही सांबाळून रावा. बरें, वता. आनी एक सांगता, तुम्ही 6 महिने पाशत काडपाकूच जाय. नाटक सोपवणं नाटक असं अजून रोजची गरज ना. बसत बसत नाटक सोपवणं अजून. अगो खंय वता? आगे बाजारात वयता, घरान कांयच ना. अगो तुम्ही कित्याक वता बाजारात? 6 महिने तुम्ही खंयच वचू नका, घरातूच रावा. 4 दीस घरान रावन पळयलो, सामको बेजार येयलो. पाशेच काबार जाले घरान रावन आमचे. सांबाळून तुम्ही जर वाटेक कोणाय कडेन झगडी करशात आणि जर तांकां 4च फावट वायट उतरां दिली जाल्यार ती जिखतली. हा, मरतली तुम्ही. याद आसा मगो, मरपाक वचू नका. आगे म्हातारे तिने म्हणले की आम्ही मरतली, तूच मरतली, तू जाणटे म्हणजे तूच मरतली पहिली. हा, मोरना चौथुरा टोणार खायची. आगे चौथुरा देवा गुन्ह्या बोगस. तेव्हा चूक झाली, गुन्ह्या बोगस. तिने की तू मातसं कंट्रोल कर घे, पाशीच काढ घे. यादच होता ना मग, काढता यादच होता ना. विसरतो गो. काढता कितें काढता? विसरता? शेजाऱ्यांकडे झगडी करपाची बरी याद उरता. म्हज्या फाटीक लागपाचें विसरता? अक्कल नाशिल्ली खंयची? आगे म्हातारे, हा आमचं परिस्थिती पोरस फाटो येता मगे ही. हा, उतरा तोंड बरेच चालतो मगे तुझे. तोंडात मगे तुझ्या उजो लावपाचा उजो. अरे यादच उरला मग. कितें की तू मातसो कंट्रोल कर घे. पासियेंस ना घे. मग तू हलकटा चांडाळा म्हाका मार म्हणटा, स्वताच्या आवय मार म्हणटा, चांडाळा हलकटा. तुम्ही म्हणायचे म्हणले सायबा मुझा देवा राम किती झाले गो? अगो हांव मरता दिसता.
तांच्या तोंडातल्यान वाईट उतरां आयली. आता तुझे जातले. तू काय अक्कल ना रे गे? आब हलकट चांडाळा म्हाका अक्कल ना. हय दाखव तुका कोणा अक्कलान पाशान साठी रा तुझी मोकान सुद्धा चावडी करता. अगो पाशयाशी चल वर ना वचून वाय रुपया उडयले तू. आय देवा सायबा तू जाली कशें म्हूण कंट्रोल करपाचें रे. देवा 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 देवा. आगे तुमका गावान मान रेस्पेक्ट जाय जाल्यार तुमका जगची पडटली. आणि तुम्ही जगतली जाल्यार तुमका 6 महिने पाश्यात काडचेच पडटले. आणि तुम्ही अशी झगडत गाडी मारत वाईट उतरां दी जाल्यार तुम्ही मरतली. हे मातशें याद करात. उरतलो मगे उडात. आणि एक करात सगळ्यांकडे मातो घेयात. तुमका कोणूय कितें करो तुम्ही मनांगल्यान घेऊ नका. फकत 6 महिने उपरांत तुम्ही या गावाच्यो राणयो मगो. सगळी शेजाऱ्या पाजाऱ्या तुमच्या आदलेन वागतली मगो. सारखे आवयचे. आम्ही जर 6 महिने पाश्यास काढी जाल्यार आम्ही या गावच्यो राणयो सोडपाच्यो. तेन्ना ही ती भायर सरा. आमच्या पोरसान कोई कित्याक उडयला का तुम्ही? चड मोग मारला तुमका. आता पळोवया तुमची परीक्षा. तुम्ही कितले आणि कशे पाश्यात काडटा ते. रावा हांव त्या राधाबा दाखयता. राधाबा यो यो. अगे राधाबा पळय आमची व्हड चूक जाली. आम्ही तो कोयर काढता आणि शिष्या म्हणून तुझ्या आख्खे पोरसून निवड करून दिता. हे राधाबा या पावटूच आमचो गुन्ह्या फोगसाठी. हे राधाबा समज आगे. असू दे काढता होतो पळय. तुमच्या कडल्यान चुकून पडला आसतलो. हांव हांगा रागान आयला म्हण राग धरू नाका. नागे नागे तूच आमचो राग धरू नाका. बरें तर वता राग धरू नाका. ना ना बरें बरें. सविता मातेचो पावर आमच्यानी आता तो दिसता. राधा पळत कशी शांत जाऊन गेली ती. सांगाची राती बाळांची सावळे सारेला सोबत म्हणा. हातात घालून हा नाचूया गाऊया भूताच्या मधुर तारा. संध्याची राती माडांची सावली सारेल्या सोबत म्हणा. हातात घालून हा नाचूया गाऊया भूताच्या मधुर तारा. ओ घरान कोण ना कितें गो? आगे काकी आयज कितें घेवन येयला गे? आगो कितें ना. हांवें भयणीगे धाडपा खातीर बेसन लाडू केल्ले. म्हणले थोडी तुमकां घेवन येवया. हालीं हालीं तुजी आई आनी काकी आमकां कितें ना कितें दितात न्हय गो. आगो म्हाका सांग खंय गेले गो ती दोगांय? आगे ती आवय घेवन दोतोरागेर गेले. कितें जाता तर गो आवय? काय ना गे मातशी थंडी जाल्या. आवय फोर्सान घेवन गेले. बरी पातया ना गो ती. आवय लेगीत तांकां पाती येना. बरें हे गे लाडू हांव वता आनी आवयक पळयात हा. अगो कोण नाव किती गो घरान? नागे भायर सरल्या ती. ही घे भाजी आमच्या पोरसातली. त्या दिसा तुझ्या आवय मुजरत तुमच्या पोरसातलो निरपणच दिल्लो. बरो लागलो गो बाय. बरें येता हांव. थँक्यू आ. कोण माता? यो यो.
आताच गो मातीचो रोल काबार न्हय. आगे तुवें खऱ्या देवी शक्ती असलेल्या मातेसारखो चमत्कार केला. आता या आमच्या घरान सुख शांती आसा. सगळी जुजाबोत सगळी शेजाऱ्या पाजाऱ्या आमकां बरी आसा. हे सगळे तुझ्याच आयडिया खातीर दोतर. खऱ्यांनीच दोतर आमच्या घरान इतलो बदल घडटलो हाचें केन्ना चिंतूकूच नाशिल्ले. दोतर हे कशें घडले आमच्या घरान हेचें म्हाका अजापूच दिसता. हातून अजब ते कितें? अगो प्रत्येक मनशाचा स्वभाव विंगड असता. त्याच प्रमाण स्वभावाप्रमाण कसली ना कसली वाईट बरी सवय ही असतातूच. मागीर ती सवय बरी असो वाईट असो. सारकें दोतर म्हज्या आईक आनी काकीक बरी वागपाची संवय लागली. आणि ही तेंका सवय कशी लागली तुमका समजले? हय दोतर म्हज्या आईक आनी काकीक ही संवय लागली ताचें कारण म्हळ्यार तांणी केलेले 6 म्हयने पासियेंस. मरणाच्या भिरांती आनी बरें कितें मेळपाच्या आशेन तांच्यांनी लोकांकडे वायट उतरां उलोवपाची सोडून दिली आनी सगळ्यांकडे ती बरी वागपाक लागली, उलोवपाक लागली. लोकांनी परती उतरां दिली जाल्यार लेगीत ती तांकां परती उतरां दिना जाली. हय दोतर, मरणाच्या भिरांतीक लागून आणि बदललेल्या स्वभावाक लागून तांची शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे झगडी जायना जाली. तांकां शेजाऱ्या पाजाऱ्या मानपाक लागली. आणि आपणाक मान रेस्पेद मेळटा ती पळोवन तेंची उमेद वाडली. तांकां जगपाक मजा येवपाक लागली. रायट. आणि मान रिस्पेक्ट माया ममता मेळटा म्हणून तेंची गुपीत तुमकां समजले. रायट दोतर. आणि हे सगळे शक्य जाले ते म्हळ्यार तांणी काडलेले 6 म्हयने पासियेंस. हो सगळो पासियेंसाचो परिणाम. सांग. हे पळय तुका पळयता म्हण रागार जाव नाका. तू म्हाका माता कॅरोपिना सारखी दिसली. माता दिसता ही माता कॅरोपिनाची धाकटी भयण आसपाक जाय. सारकें न्हय? होय तशेंच समजा तुम्ही. पूण तुझ्या भयणीक सांगा आमी तिचे उपकार केन्नाच विसरची ना म्हण. कित्याक कसले उपकार केले तेणे तुमचे? कसले उपकार म्हूण सांगता? तिच्या खातीर आमी सूख शांती शेजाऱ्या पाजाऱ्या कडल्यान मान रेस्पेद माया ममता मेळटा आमकां. आगे माझ्या भयणीन तुमकां फटयली. तिचे कडेन चमत्कार बी कांयच ना. तुझ्या भयणीन आमकां फटयली हे आमकां 4 म्हयन्या उपरांत 6 म्हयने पासियेंसान लागली तेन्ना समजले. पूण तिणे आमकां फटोवन आमचे खूब बरें केले. आमी सुखान जियेता. हे पळय सविता आणि वनिता म्हाका माफ करा. हांवूच ती माता. आमकां तुवें तुझ्या भयणीन आमकां फटयले हे उतर म्हणटा समजले. पूण तिणे आमकां फटोवन आमचे खूब बरें केले. आमकां जगपाची वाट दाखयली. ह्या संवसारा कडेन पळोवपाची रीत आमकां तिच्या खातीर समजली. खूब उपकार तिचे आमचेर. पळयात तुमकां हांव एकूच सांगता. हिंदीत एक म्हण आसा, बोए पेट बबूल का आम कहा से खाए. म्हणल्यार आमी जे रोयता तेच आमकां खावपाक मेळटा. तुम्ही लोकांक बरी उतरां दिली, लोकांक कडल्यान तुमकां बरी उतरां मेळ्ळी. कर भला तो हो भला. तुमची दुस्मानां तुमची शेजाऱ्या पाजाऱ्या न्हय तर तुमची इंद्रियां तुमच्या कंट्रोलान नाशिल्ली. मरणाच्या भिरांतीन तुम्ही तुमची जीभ कंट्रोलान दवरपाक शिकली. तुम्ही सत्यान वागपाक लागली. ल्हव तुमकां सत्यान वागपाची संवय जाली. सत्याचे पालन केले म्हण तुमच्या सद्गुणाचो संचय आपसूकच जालो. मरणाच्या भियेरूच तुम्ही राग द्वेष लोभ आवरपाक शिकली आणि अहंकार कुशीत दवरपाक तुमकां शक्य जालें. तुमकां सगळ्यांचो आदर मोग मेळपाक लागलो
आणि तुम्ही जैतिवंत झाली. अजूनही तू आमची माताच, पण तुवें कितें सांगले ते आमकां कांयच कळूंक ना. पण आमी जैतिवंत जाली हे आमकां तुवें सांगले. पण आमी तुका सांगता, आमी जैतिवंत जाली ती आमी 6 महिने पाशेस काढले म्हणून. सारखे आमकां जैत मेळपाक कारण आमच्या 6 महिन्याचे